कसे आहात? घरात सुरक्षित ना? आणि माझा नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, अभ्यास करतायत का? अर्थात करायलाच पाहिजे. विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये इयत्ता तुमच्या 8वीच्या इंग्रजीच्या पुस्तकामधलं 1.2चं वॉर्मिंग अप पर्यंत आपण पाहिलेलं आहोत. आता आपण शिकणार आहोत युनिट 1.2, द लेसन एन्ड्रेक्युलस अँड द लायन, पेज नंबर 7. विद्यार्थ्यांनो, या धड्यामधलं व्होकॅब्युलरी जे आहे, डिफिकल्ट वर्ड, हे सुद्धा वहीमध्ये उतरवायचे आहेत. या ठिकाणी मी तुम्हाला पेज अवेलेबल करून दिलं आहे. आणि इंग्लिश टू इंग्लिश ॲज इक्वल टू इन मराठी, कारण जोपर्यंत आपल्याला शब्दचा अर्थ समजणार नाही तोपर्यंत आपल्याला गोष्टही समजणार नाही, आणि गोष्ट समजली नाही की ती आपल्याला प्रश्नांची उत्तरसुद्धा लिहिता येणार नाही, त्यातलं मॉरलसुद्धा समजणार नाही. त्याच्यामुळे ही जी व्होकॅब्युलरी आहे, डिफिकल्ट वर्ड विथ इट्स सेम मिनिंग, सिनॉनिम्स अँड मराठी मिनिंग, ही वहीमध्ये नोट डाऊन करायचं आहे. आणि एक सूचना मी कायम देत असते की विद्यार्थ्यांनो, पुस्तक समोर ठेवायची गरज नाही आहे, फक्त फुल कॉन्सन्ट्रेशन आणि नोट डाऊन करायला वही आणि पेन. तर या ठिकाणी तुम्ही जे शब्द दिलेले आहेत, कठीण शब्दांचे अर्थ इंग्रजीत पण दिले आहेत आणि मराठीतही दिले, ते वहीमध्ये उतरवून टाकायचे. आता वळूया आपण गोष्टीकडे. The name of the story is Androculus and the Lion. Long, long ago, there lived a kind, gentle, courteous man called Androculus. फार फार वर्षापूर्वी अँड्रोक्युलस नावाचा अतिशय प्रामाणिक आणि धैर्यशील व्यक्ती राहत होता. बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. पण त्याचा जो मालक होता तो अतिशय क्रूर होता. इन दोज डेज, kings, nobles, and other wealthy men used poor people as their slaves. त्या काळामध्ये मालक जे होते ते अतिशय गरीब, प्रामाणिक आणि कष्टाळू माणसांना आपला गुलाम म्हणून वागवत. Androculus was a slave. The slaves were forced to work for their master. They had to do what their master told them. त्या काळामध्ये गुलामांना अतिशय क्रूर वागणूक त्यांच्या मालकाकडून मिळत असे, आणि मालक जे काही काम सांगतील ते त्यांना निमूटपणे करावे लागत. They had no freedom, no right, even when they were unhappy with their master. They could not leave him. त्या काळामध्ये मालक जसं वागवेल तसं त्यांना वागावं लागायचं, आणि ते किती दुःखी कष्टी असले तरी त्यांना त्यांच्या मालकांपासून पळून जाता येत नव्हतं, त्यांना सोडून जाता येत नव्हतं. का? दे वेअर बाउंडेड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर, हाऊएव्हर विकेड ही माइट बी. आणि ते का जाऊ शकत नव्हते? कारण त्यांनी त्यांच्या मालकांशी करार केलेला होता, आणि त्याच्यामुळे त्या गुलामांची जी वागणूक होती, त्यांची जी परिस्थिती होती, अतिशय दयनीय होती. Androculus did not like his heartless, wicked master. Androculusला त्याचा जो क्रूर मालक होता तो अजिबात आवडत नव्हता. His master starved his slaves and often whipped them. Androculus felt that even death was better than serving such a master. Androculus अतिशय दुःखी होता, कारण तो जो मालक होता तो त्याच्या गुलामांना अतिशय क्रूरपणे वागवत असे, त्यांच्याकडून अपार कष्ट करून घेत असेल, त्यांना उपाशी ठेवत असे. आणि म्हणून मग अँड्रोक्युलसला असं वाटायचं की याच्याकडे हाताखाली काम करण्यापेक्षा आपल्याला मरण आलेलं तरी चांगलं. He kept looking out for a good opportunity. At the first chance he got, he escaped from the clutches of his cruel master. आणि मग एके दिवशी चांगली संधी मिळाली. कशापासून? तर त्याच्या मालकापासून पळून जाण्यात तो यशस्वी झाला. क्रूर मालकापासून पळून जाण्यात तो यशस्वी झाला. Now, although Androculus had thus run away,
ही वॉज नॉट कोवर्ड. तो काही घाबरट नव्हता. तो धैर्याने त्याच्या क्रूर मालकापासून पळून गेला. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. त्याने मग जंगलामध्ये आश्रय घेतला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीट्स दॅट राउंड द फॉरेस्ट. आणि त्यांना जंगली श्वापदापासून त्याला भय नव्हतं. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. आणि त्याला असं काही वाटलंही नाही की आपल्याला राहायला जागा नाहीये. त्याने त्याचं कधी मनावरही घेतलं नाही. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री एज अ बर्ड टू गो व्हेर एव्हर ही विश. परंतु तो खूप आनंदी होता, कारण त्याला आता त्याच्या मनासारखं जगता येणार होतं. पक्षाप्रमाणे स्वच्छंदी आयुष्य त्याला जगता येणार होता, म्हणून तो आनंदी होता. वन डे as he was wandering in the forest, he suddenly came face to face with a lion. आणि एके दिवशी जंगलामध्ये भटकत असतानाच त्याची आणि सिंहाची समोरासमोर गाठ पडली. His first reaction was to turn and flee. त्याला पाहताबरोबर अँड्रोक्युलस थोडासा घाबरला. But then he saw that the lion had not moved on seeing him. आणि पण तो सिंह काहीच त्याला बघितल्यानंतर हालचाल करत नाही. इट नायदर ग्रोल्ड नॉट रोड. तो गर्जनाही केली नाही आणि त्याने ओरडलाही नाही. इन फॅक्ट इट लुक्ड ॲट हिम पेशन्सली ॲज इफ इट वॉज इन अ ग्रेट पेन. उलट पक्षी त्या सिंहाने अँड्रोक्युलसकडे अतिशय भावपूर्ण कनवळू नजरेने बघितले. बघा विद्यार्थ्यांनो, आपण जरी बोलत नसलो तरी आपल्या चेहऱ्यावरचे भाव खूप बोलून जातात. दॅट ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. अँड्रोक्युलस पॉज. तो क्षणभर थांबला. देन ही मूव व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लायन. स्टेप बाय स्टेप, हळूहळू मोठ्या हिमतीने तो सिंहाच्या जवळजवळ जायला लागला. द लायन मोनॅड अँड व्हिम्पर्ड. प्लीज हेल्प मी, इट आईज सीम्स टू से. बघा आता या सिंहाचे डोळ्यांतले जे भाव होते ते अँड्रोक्युलसला ओळखायला आले, कारण त्याचे डोळे बोलके होते. त्याच्या डोळ्यांनी काय सूचना दिली अँड्रोक्युलसला ती कळाली. तो सिंह म्हणत होता की मला मदत कर. हे कोणी सांगितलं? हिज आईज. वेन अँड्रोक्युलस ड्रू नियर द लायन लोवर्ड इट्स हेड अँड बिगेन टू लिक इट्स पॉ. आणि जेव्हा जसं जसं अँड्रोक्युलस जवळ गेला तसं लायनने काय केलं, मग त्याचा जो पंजा होता त्याला चाटलेला आहे. देन अँड्रोक्युलस सॉ द लायन्स पॉ वॉज वुंडेड, सोअर अँड स्वेलन. अँड्रोक्युलसचं लक्ष केलं. त्याने पाहिलं सिंहाचा जो पंजा होता तो जखमी झाला होता. त्याला जखम झाली होती, त्यातून रक्त वाहत होतं. On a closer look, Androclus noticed that a big thorn had perched on the lion's toes. So this is the cause of lion's distress, thought Androclus. Androclusने विचार केला, अरे बापरे, याच्या पंजाला जखम झाली आहे, एक मोठा काटा टोचलाय तिथे, आणि म्हणून मग हा सिंह काहीच रिॲक्शन घेत नाहीये, बोलत नाहीये, आणि म्हणूनच तो कसा आहे, डिस्ट्रेस आहे, दुःखी आहे. Summoning up all the courage, Androclus stretched his hand slowly towards the injured foe. आणि मग मोठ्या धैर्याने अँड्रोक्युलस त्याचा जो पंजा आहे जखमी झालेला तो हातात घेण्याचा प्रयत्न करू लागला. He was afraid that the lion would attack him if he touched its swollen paw. अँड्रोक्युलस थोडासा घाबरला. त्याला वाटलं होतं की आपण जर त्याचा जखमी पंजा त्याच्या हातामध्ये घेतला तर तो नक्कीच आपल्याला काय करेल, अटॅक करेल. बट द लायन सीम्स टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. बघा, प्राण्यांना सुद्धा गुड टच आणि बॅड टच इट कॅन बी अंडरस्टँड व्हेरी वेल. स्पर्श ज्ञान जे आहे ते जनावरांना सुद्धा असतं, आणि म्हणून त्या लायनने काहीच रिॲक्ट केलेलं नाहीये. त्याला समजलं की हा आपल्याला अँड्रोक्युलस मदतीसाठी आपल्या जवळ येतोय.
Androclus took the paw in his left hand. अँड्रोक्युलसने काय केलं, त्याचा जो पंजा होता त्याच्या डाव्या हातामध्ये घेतला. इथे दिसतंय बघा. He pulled out the throne. Then, tearing a piece of his own clothing, the kind man bound up the lion's injured paw. अँड्रोक्युलसने त्याच्या डाव्या हातामध्ये त्याचा जखमी झालेला पंजा घेतला, काटा काढला आणि त्याच्या जवळ असलेल्या कापडाचा तुकडा त्याच्या जखमेला बांधला. To his surprise and wonder, the lion then licked his arm as if to show gratitude. जनावर सुद्धा काय करतात विद्यार्थिनींनो, आभार व्यक्त केला. To say thanks. How he say thanks? By lick his arm. आणि मग सिंहाने त्याला थँक्स म्हटलंय. कसं म्हटलंय? The lion then licked his arm. Androclus remained with the lion till it could walk again. He would hunt in the forest and share his food with the helpless beast. Androclus जो होता तो मग जंगलामध्ये निघून गेला. जोपर्यंत सिंह तिथून जात नाही तोपर्यंत तिथेच थांबला आणि सिंह गेल्यानंतर मग तो जंगलामध्ये स्वतःचं खाण्याचं पदार्थ शोधण्यासाठी निघून गेला. एव्हरी डे ही वुड क्लीन अँड ड्रेस द लायन्स वुंड. रोज तो त्या सिंहाची जखमेला मलमपट्टी करायचा आणि तो त्याचं खाद्य शोधायचा. Soon the lion was able to move about. जोपर्यंत लायन चालायला लागत नाही तोपर्यंत त्याची शुश्रूषा करायचा. Many times it followed Androclus whenever he went. In the meanwhile, Androclus' master had complained to the authorities that his slaves Androclus had run away. आणि एके दिवशी काय झालं मग, अँड्रोक्युलसचा जो मालकाला कडे कंप्लेंट झाली, तक्रार केली की अँड्रोक्युलस या ठिकाणाहून पळून गेलेला आहे. सोल्जर्स वेर सेंट इन ऑल डिरेक्शन टू कॅप्चर अँड्रोक्युलस. मग सैनिकांना चारी बाजूने त्याचा शोध घेण्यासाठी पाठवलं. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो बट कुड नॉट फाइंड हिम. सर्वांनी शोधलं पण तो कुठेच मिळून आला नाही. At least they came to the forest where Androclus lives. आणि असं भटकत असतानाच ते जंगलात आले आणि जंगलात त्यांना अँड्रोक्युलस दिसलेला आहे. It so happened that Androclus had gone out alone that day while the lion rested near the cave. आणि तिथे अँड्रोक्युलस जंगलात ज्या ठिकाणी गुहेमध्ये राहत होता त्या ठिकाणी ते सैनिक आले, परंतु त्यावेळेस काय झालेलं होतं, अँड्रोक्युलस तिथे नव्हता. काय फक्त सिंह लायन रेस्टेड नियर द केव आणि गुहेजवळ हा सिंह विश्रांती घेतला. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. पण थोड्याच वेळामध्ये दोघं पण त्या सैनिकांच्या हातामध्ये सापडले आहे. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. दे पुट अँड्रोक्युलस इन चेन इन अ प्रिझन. द लायन वॉज इन केज. दोघांनाही त्या सैनिकांनी घेऊन गेलेत. अँड्रोक्युलसला इन प्रिझन जेलमध्ये ठेवलं आणि लायनला कैद केलं केजमध्ये. मग पुढे काय झालं? इन दोज डेज, त्या काळामध्ये, इन दोज डेज पीपल हू वेर फाउंड टू बी गिल्ट ऑफ अ सिरियस क्राईम वेर फीड टू वाईल्ड बिस्ट. त्या काळामध्ये जो कोणी असा गुन्हा करेल तर त्याला मोठं शासन दिलं जायचं. ॲज पनिशमेंट, त्याला शिक्षा व्हायची. जो कोणी मालकांपासून पळून जाईल त्याला फार मोठी शिक्षा व्हायची. रनिंग अवे फ्रॉम वन मास्टर्स वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम. तो अतिशय गुन्हा ठरायचा त्या काळामध्ये. म्हणून देअरफॉर अँड्रोक्युलस टू was to be thrown to the wild beast. आणि मग अँड्रोक्युलसला काय केलं? कठोर शिक्षा दिली.
कशासाठी? वाईल्ड बीस्ट जो आहे, वाईल्ड बीस्ट म्हणजे जंगली श्वापदांच्या पुढे समोर फेकून द्यायची. अशा प्रकारे त्याला त्या काळामध्ये जो कोणी मालकांपासून पळून जात असे त्याला अशा प्रकारची शिक्षा दिली जायची. ते चित्रात दिसतंय. हा अँड्रोक्युलस आहे आणि मग त्याला सैनिकांनी पकडून आणलेलं आहे जंगलामध्ये, आणि जंगलामध्ये पकडून आणल्यानंतर त्याला शिक्षा काय ठोठावली गेली की त्याला हिंस्र श्वापदांपुढे फेकून द्यायचंय. मग पुढे ऑन द अपॉइंटेड डे, ठरलेल्या दिवशी, द एम्परर अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. द क्राऊड चिअर्ड लाऊडली. ठरलेल्या दिवशी सगळे जमलेले आहेत. सैनिकाने अँड्रोक्युलसला काढून आणलेला आहे. सर्कसीमधून जंगली श्वापद जो होता सिंह अगदी भुकेलेला त्यालाही काढून आणलेला आहे. जमाव जमा झालेला आहे. जमाव, क्राऊड म्हणजे काय? जमाव मोठ्या मोठ्याने ओरडायला लागला आहे. द ट्रम्पेट्स ब्ल्यू द ट्रम्पेट अँड अँड्रोक्युलस वॉज बॉट इन द एरेना. एरेना म्हणजे अशी जागा की ज्या ठिकाणी प्रेक्षक असतात, बघत असतात, आणि ज्याला शिक्षा झालेली आहे तो आणि हिंस्र श्वापद त्या ठिकाणी समोर उभे असतात. आणि मग तो जो सिंह आहे, तो भुकेलेला आहे, तो कशा प्रकारे त्या भक्ष्याला खाऊन टाकतो याची मजा बघण्यासाठी म्हणून सगळे लोक त्या ठिकाणी जमलेले असतात. वाद्यही वाजत असतात. ट्रम्पेट्स ब्लू द ट्रम्पेट अँड अँड्रोक्युलस वॉज बॉट इन टू द एरेना. मग अशा ठिकाणी अँड्रोक्युलसला आणले गेलं. हिज चेन वेअर अनबाउंड. ही फेल्ड वीक अँड डिस्मेड. त्याला जे साखळदंडांनी बांधलेलं होतं ते सोडून दिलेलं आहे. त्याचा चेहरा अतिशय वीक झालेला होता आणि तो अतिशय हताशपणे उभा होता. ही वॉज सर्टन दॅट दिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. आणि त्याने समजून घेतलं की आता आजचा दिवस हा आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे, कारण समोर असलेला भुकेलेला सिंह नक्कीच त्याच्यावर अटॅक करेल आणि त्याला खाऊन टाकेल. या भीतीने तो हताशपणे, निमूटपणे उभा होता. ॲट द ऑपोजिट एंड अ गेट वॉज रेज्ड अँड अ फेरियस लायन वॉज रिलीज्ड इन टू द एरेना. आणि त्या ठिकाणी मग त्या जाळ्यामध्ये जो सिंह होता भुकेलेला त्याचा दरवाजा उघडून दिलेला आहे आणि त्या ठिकाणी तो सिंह समोरून येत आहे. असा अकराळ विक्राळ बघा ह्या चित्रामध्ये दिसतोय. आणि इकडे अँड्रोक्युलस आहे. अँड्रोक्युलस वॉज फिल्ड विथ फिअर बट ही पुट अप अ ब्रेव फ्रंट. तो मनातून घाबरलेला होता अँड्रोक्युलस, परंतु तो एकदम धाडसाने त्याच्या समोर जाऊन उभा राहिला. द लायन सॉ अँड्रोक्युलस अँड रश टुवर्ड्स हिम. सिंहाने बघितलं अँड्रोक्युलसला आणि त्याच्या समोर तो जायला लागला. बाउंडिंग अँड रोअरिंग, ओरडत. बट सडनली इट स्टॉप इन इट्स ट्रॅक. आणि मग काय आश्चर्य, तो सिंह थांबून गेला. देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड. तो हळूहळू अँड्रोक्युलसच्या समोर जायला लागला. ऑल इट्स रेज सीम्स टू हॅव मेल्ट. अँड्रोक्युलस सॉ धिस टू. अँड्रोक्युलस हे दृश्य बघत होता. त्याला मनात भीती वाटत होती, परंतु घाबरलेला तो नव्हता. तो स्टेबल होता. इच फ्रेंड रेकग्नाइज द अदर. सगळे एकमेकांकडे बघत होते की काय होतंय, आता काय होईल. टू एव्हरीवन्स अम्युज्ड. प्रत्येकाला आश्चर्य वाटत होतं की काय चालू आहे, आता काय होणार. द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्युलस अगेन, बट व्हेन इट रीच हिम इट बिगेन टू पुर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. जे प्रेक्षकांना वाटत होतं की आता सिंह अँड्रोक्युलसला खाऊन टाकेल, त्यांच्यामध्ये झटापट होईल आणि शेवटी अँड्रोक्युलसचा अंत होईल, पण तसं काहीच झालं नाही. सिंह अतिशय शांतपणे, निमूटपणे त्याच्यासमोर उभा राहिला. त्याने उलटून त्याचं काय केलेलं आहे, पुर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. त्याच्या पुढे त्याने असं नतमस्तक झालेलं आहे. अँड्रोक्युलस हग द लायन. अँड्रोक्युलसने त्याला मिठी मारली.
ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. आणि त्याला आनंद झाला. रिलीफ सुटलो एकदाच. एन्जॉय. द ऑडियन्स इन्क्लूड द एम्परर वॉच दिस टेंडर साईट इन ग्रेट वंडर. तिथे बसलेले सगळे प्रेक्षक, सैनिक हे दृश्य पाहतच राहिले. त्यांना आश्चर्यच वाटलं की असं कसं काय झालं. पीपल बिगन टू चीअर अँड्रोक्युलस अँड आस्क्ड फॉर हिज रिलीज. आणि लोकांना आनंद झाला की अरे एका गरीब अँड्रोक्युलसला सिंहाच्या तावडीतून सुटला. सिंहाने त्याला काहीच केलं नाही. द एम्परर आस्क्ड अँड्रोक्युलस टू एक्सप्लेन द लायन्स स्ट्रेंज बिहेवियर. मग सैनिकांनी त्याला विचारलं की ह्या सिंहाने असं तुझ्या बाबतीत का केलं. When he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude and friendship between man and beast. That is the message. विद्यार्थ्यांनो हा मेसेज आहे. फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बीस्ट. प्राणी आणि माणसांमध्ये काय असलं पाहिजे. फ्रेंडशिप असलं. प्रत्येकाशी आपण मैत्रीपूर्ण वागलं पाहिजे. मित्रत्वाचं नातं हे प्रत्येकाशी असलं पाहिजे. संकटात सापडलेल्यांना आपण नेहमीच मदत केली पाहिजे आणि कोणावरही अन्याय अत्याचार आपण करायला नको. तर ही गोष्ट सैनिकाने जेव्हा ऐकली तेव्हा त्याने सुद्धा आश्चर्य वाटलं. ही ऑर्डर दॅट अँड्रोक्युलस शुड बी सेट फ्री. आणि मग त्याने ऑर्डर केली की अँड्रोक्युलसला आता सोडून द्या. ही वुड नो लॉंगर बी अ स्लेव्ह. आजपासून तो गुलाम नाही आहे. When the emperor asked Andronicus what other reward he would like, जेव्हा सैनिकांनी त्याला विचारलं की तुला काय बक्षीस हवंय, तेव्हा अँड्रोक्युलस काय म्हणाला माहिती. अँड्रोक्युलस रिप्लाइड दॅट ही डिड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ. त्याने स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. तो म्हणाला माझ्यासाठी काही नको. बट ही वॉन्टेड द लायन टू बी सेट फ्री. तो म्हणाला या सिंहाला सुद्धा मुक्त करा. बंधनातून कोणाला मुक्त करा. सिंहाला. बघा तो स्वार्थी नव्हताच. तो स्वतःसाठी त्याने मागितलं नाही. कोणासाठी मागितलं. सिंहासाठी मागितलं. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह फ्री लाईफ. मग अशा प्रकारे एक सिंह आणि एक मनुष्य दोघं पण काय झाले. चांगले मित्र झाले आणि ते जंगलामध्ये स्वच्छंदी आनंदी जगण्यासाठी निघून गेले. विद्यार्थ्यांनो ही जी गोष्ट आहे अँड्रोक्युलस अँड द लायन, याच्यामधून आपल्याला काय मेसेज मिळाला आहे. बी फ्रेंडली विथ इच अदर. आपण सर्वांशीच कसं असलं पाहिजे. मैत्रीपूर्ण आपण वागलं पाहिजे. ही दॅट एंड्युअर इज नॉट ओव्हरकम. जो सहनशीलता अंगीकृत करतो त्याला पराभव स्वीकारावाच लागत नाही. वी आर बोर्न इक्वल and are distinguished alone by virtue. आपण जन्मतः सर्वजण समान आहोत. फरक पडतो तो आपल्या सद्गुणांच्या प्रभावामुळे. तर विद्यार्थ्यांनो समजली तुम्हाला ही गोष्ट अँड्रोक्युलस अँड द लायन. तर आपण या ठिकाणी थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याकडून इंग्लिश वर्कशॉप सोडून घेणार आहे. सो स्टे होम.